काय यार ही जिंदगी आहे यार. त्या ऑगस्टमध्ये इतका पाऊस झाला, इतका पाणी पुरवठा झाला, इतका हेटवणे डॅम फुल झाला, शहापाडा डॅम फुल झाला, ओव्हरफ्लो झाला अक्षरशः. भोगावती नदी पण ओव्हरफ्लो झाली. तिथल्या नदीचा पाण्याचा इतका फ्लो होता की या डॅम उघडल्यामुळं की इतक्या पेनमधल्या गावातल्या लोकांनी तो पाणी सोसला अक्षरशः. आणि तुम्ही 24 तास पाणी पुरवठा नाही करू शकत या 2 महिन्यांसाठी, पण तर काय जिंदगी आहे यार. ते कोण जल अधिकारी आहेत, त्यांना एवढा पण समजत नाही की 2 महिन्यासाठी तरी ते 24 तास पाणी पुरवठा केला तरी काय फरक नाही पडत म्हणून. तुम्ही घ्या ना निर्णय क्षमता, संवेदनशीलता, किंवा तुमचा सिच्युएशन बघून निर्णय घेण्याची क्षमता दाखवा इथं. काय 12ही महिने तेच डिसिजन एकच घेऊन बसलं. तुम्ही समजा बाहेरचे असाल, घाटांवरचे असाल, तुम्हाला माहिती नसेल कदाचित की इथं कोकणामध्ये पेनमध्ये पाणी पुरवठा पाऊस व्यवस्थित पडतो आहे. तुम्ही भीतभीत घेऊ नका. इथं जे जुने जाणकार लोक आहेत त्यांना विचारा इथला पाणी पुरवठा कसा असतो, पाऊस कितपत पडते, त्यांना विचारून निर्णय घ्या निदान. पण तुम्ही घ्या तर डोले. डॅम ओव्हरफ्लो होतो आहे आणि पाणी पुरवठा होते कोणाला, मुंबईकरांना ठीक आहे होते, आम्हाला कोणाला पण द्या पाणी, तो तसा काही विषय नाही. पण निदान 24 तास पाणी आत्ता या पावसाळ्याच्या दरम्यान तरी इथल्या पेनच्या लोकांना आनंद घेऊ द्या पावसाचा, पाण्याचा.